नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। अनेक जणांना सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्याआधी अंथरुणात जप करण्याची सवय असते, पण जप करण्याची ही पद्धत योग्य आहे का? अशा पद्धतीने केलेला जप कितपत फलदायी ठरू शकतो, तसेच जप करण्याची योग्य पद्धत कोणती हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मंत्राचा जप करणे हे भारतीय आध्यात्मिक परंपरेचे मूलभूत तत्व मानले जाते। नामस्मरणामुळे आयुष्यात खूप सकारात्मक बदल होतात असं म्हटलं जातं। ते केवळ मनाला शांत करत नाही, तर ऊर्जा, एकाग्रता आणि आध्यात्मिक शक्ती देखील वाढवते। पण काही जण सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच बसून जप करू लागतात, पण हे योग्य आहे का? अंथरुणावर नामस्मरण करणे किंवा मंत्राचा जप करणे फलदायी असते का? कारण काही मंत्रासाठी कठोर नियम असतात, जसं की आसन घेणे आणि शुद्धीकरण आवश्यक असते। याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अधिक माहिती जाणून घेऊया। अंतरुणावर जप करणे योग्य आहे का? काही नामस्मरण हे अंतरुणावर करणे शक्य आहे, जसं की राम राम, राधे कृष्ण, शिव शिव, हरे कृष्ण इत्यादी नामांचा जप कधीही आणि कोणत्याही ठिकाणी करता येतो। शास्त्र आणि संतांच्या मते देवाच्या नामाचा जप करण्यासाठी कोणत्याही शुद्धीकरणाची आवश्यकता नाही। थकवा, आजारपण, प्रवास किंवा विश्रांती दरम्यान देखील नामाचा जप केल्याने पूर्ण फळ मिळते। जर अंतरुणावर जप केवळ तुम्हाला आळसामुळे करायचा असेल, तर मात्र ते फलदायी ठरू शकत नाही। सकाळी उठणे, अंघोळ करून शरीर शुद्ध करणे आणि शांत स्थितीत बसणे अधिक प्रभावी मानले जाते। अंतरुणावर कधी नामजप करणे योग्य नाही। जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा चिडचिडे किंवा थकलेले असाल, तर नामजपाची प्रभावीतता कमी होऊ शकते। तसेच जर तुम्हाला खूपच झोप आली असेल, तर अशा अवस्थेत तुमची एकाग्रता नसते, त्यामुळे तुम्ही अशा वेळी देखील केलेला नामजप अपूर्ण मानला जातो। वैदिक मंत्रांचा जप करताना नियम आवश्यक आहेत। गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, बीज मंत्र किंवा गुरुमंत्र यासारख्या शक्तिशाली वैदिक मंत्रासाठी कठोर नियम आहेत। लोकरीच्या साध्या सुताच्या कोणत्याही आसनावर बसून वैदिक मंत्राचा जप करणे सर्वोत्तम मानले जाते। झोपताना मंत्राचा जप केल्याने आसुरी ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो आणि मंत्राचा प्रभाव कमी होतो। अनेक मान्यतेनुसार ज्या पलंगावर आपण झोपतो त्यावर मात्र मंत्रजप करू नये। त्या पलंगावर गुरुमंत्राचा जप करण्यास मनाई आहे। नामजप आणि मंत्रजप यातला फरक। नामजप भावनेवर आधारित असतो, जिथे मनाची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते, तर मंत्रजप ऊर्जेवर आधारित असतो, ज्यामध्ये उच्चार, मुद्रा, दिशा आणि शुद्धता यांचे पालन आवश्यक असते। जप कसा करावा? नामजप किंवा नामस्मरण कधीही कुठेही करता येतो। वैदिक मंत्रासाठी शांत, स्वच्छ आणि पवित्र जागा निवडा। नामजप करण्यापूर्वी हात आणि पाय धुणे फायदेशीर आहे। मन शांत ठेवण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम असते। भावना आणि एकाग्रता जितकी शुद्ध असेल, तितका मंत्र अधिक प्रभावी असेल। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।